नमस्कार, मी धनश्री. आज मी तुमच्यासाठी खूप दिवसांनी घेऊन आले आहे माझं सकाळचं रुटीन. माझ्या दिवसाची सुरुवात जेव्हा मी खिडकी उघडते तेव्हा गणपतीच्या दर्शनाने होती. माझ्या घराजवळ महादेवाचं मंदिर आहे आणि त्यातलं हे गणपतीचं मंदिर मला इथनं थेट दिसतं. सकाळी सकाळी अंघोळीच्या आधी मी स्वयंपाक करायला घेते. त्यासाठी सगळ्यात आधी मी असं कापड माझ्या किचन टॉपवर टाकून घेते व्यवस्थित, जेणेकरून मी जेव्हा पीठ मळणार आहे त्याचं जे काही पीठ पडेल ते या कापडावरच पडेल आणि माझं किचन टॉप खराब होणार नाही. मी पीठ सगळ्यात आधी यासाठी मळायला घेते कारण मळल्यानंतर ते छान भिजतं आणि चपाती खूप छान होती. पीठ मळून झाल्यावर मी असं डब्यात ठेवते आणि हे पिठीचं पीठ आहे. मी पिठीचं पीठ कधीच साध्या पिठामध्ये ठेवत नाही, ते वेगळंच ठेवते. आता हे व्यवस्थित बाजूला ठेवून नाश्त्याची तयारी करते. आधी सगळ्यात आधी तर हे बदाम आणि मनुके जे भिजायला ठेवलेत ते व्यवस्थित सोलून घेते. हे जे स्टिकर आहे ते माझ्या बाळाने लावलंय मला. खरं तर हे स्किनसाठी चांगलं नसतं, मी काढेल ते जरा वेळाने. आता हे असे व्यवस्थित साल काढून घेणार आहेत मी त्याचे, आणि मनुक्यांची साल काढायची काहीच गरज नसते. सकाळी हे खायला देते मी सोम्या आणि यांना, आणि त्याच्याबरोबर दूध देते. हा आहे माझा स्प्राउट्सचा नाश्ता. माझ्या घरी नेहमी स्प्राउट्सचा नाश्ता असतो. हे जे तुम्ही बॉक्स बघत आहात हा मी मिशोवरनं मागवला आहे. याला स्प्राउट्स मेकर म्हणतात. इतर वेळी तर मी मिक्स स्प्राउट्स करते किंवा कधी कधी एकच स्प्राउट्स लावते याच्यामध्ये, पण आज भाजीसाठी मी मटकी लावलेली आहे आणि हे मूग आहेत. या शेवटच्या भांड्यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते येतं. याचा मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की काढून ठेवेल. या स्प्राउट्स मेकरमध्ये स्प्राउट्स कसे लावायचे, स्प्राउट्स कसे बनवायचे ते दाखवते. सगळ्यात आधी एक छोट्याशा कुकरमध्ये थोडंसं तेल टाका. त्याच्यामध्ये जिरी, हळद आणि हिंग टाकून जो स्प्राउट्स आपल्याला करायचे तर त्याच्यात व्यवस्थित परतून घ्या. परतण्याआधी थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घ्या. त्याला छान त्याचंच पाणी सुटतं. ते थोडंसं परतून घेतल्यावर एकदम थोडंसं पाणी टाका, कारण त्याचं सुटलेलं पाणी आणि वरनं टाकलेलं पाणी इनफ होतं ते शिजण्यासाठी. साधारण जर कुकरला लावणार असाल तर एक शिट्टी खूप होती. त्यात कांदा टाका, त्याचबरोबर जिरं पूड आणि थोडासा चाट मसाला पण टाका. कांद्याबरोबर तुम्ही टॅमॅटोही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आता सगळं टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून नाश्ता रेडी आहे. ही आहे सोम्याच्या भाजीची तयारी. सोम्याला खूप कमी तिखट भाजी लागते, त्यामुळे मी एकच मिरची टाकते, तीही उभी चिरून. थोडासा लसूण, कांदा आणि चवीसाठी कढीपत्ता. फोडणी व्यवस्थित परतून झाल्यानंतर एंडला मी मिरची काढून टाकते. आता थोडीशी हळद टाकून परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये मटकी टाकते. ही आहे सोम्याची भाजी. तिला ही अशीच भाजी आवडते. चवीपुरतं मीठ. तिची भाजी झाल्यानंतर मी लगेच आमची देखील भाजी टाकायला घेते. माझं वाटण रेडी असतं, त्यामुळं हे आहे आलं लसूण पेस्ट. माझं आठवड्याभराचं वाटण मी कसं करून ठेवते याचा व्हिडिओ मी याच्यानंतर नक्की टाकेन. हे आहे कांद्याचं वाटण. त्यानंतर हे आहे खोबरं आणि हळद वगैरे, हे लाल तिखट सगळं टाकून व्यवस्थित परतून घेते मी आणि त्यामध्ये मटकी मिक्स करते. व्यवस्थित होती ही सोम्याची भाजी. इकडे होतीये, इकडे आमची भाजीची तयारी चालली आहे. हे पाणी घेतलंय मी नेहमी रस्सा भाजीमध्ये गरम पाणी टाकते, कधीच गार पाणी टाकत नाही. चवीमध्ये खूप फरक पडतो. मग मी आता चपाती करायला घेते. आता आमची भाजी रेडी आहे, सोम्याची भाजी रेडी आहे इकडे, आणि माझी चालली आहे चपाती. भाजीचे हलवलेले चमचे, हे सगळे चमचे वगैरे मी ना असे ट्रेमध्ये ठेवते, ज्याने माझं किचन टॉप अजिबात खराब होत नाही. चपाती करायला घ्यायच्या आधी मी माझ्या चपातीच्या भांड्यामध्ये असं किचन पेपर जो मिळतो तो ठेवते, जेणेकरून चपातीच्या वाफेने चपाती खराब होणार नाही आणि त्याचा वासही येणार नाही. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी हा हरभरा भिजत ठेवलाय, जेणेकरून रात्री मी तो मोड आणायला स्प्राउट्स मेकरमध्ये ठेवेन. सगळं काम झाल्यावर आता गॅस घासायला घेते मी स्पंजने व्यवस्थित गॅस घासते. खरं तर रोज नाही घासत, पण कधी कधी एक दिवसाआड मी घासते व्यवस्थित. बटन्स वगैरे असे व्यवस्थित घासून घ्या, त्याच्यात खूप घाण राहते. हे असं किचन टॉवल्स मिळतात खरं तर, त्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायचं. कधीच गॅसवर पाणी टाकायचं नाही, गॅस खराब होतो त्यांनी. हे व्यवस्थित पुसून घेतल्यावर हे बघा मायक्रोफायबरचं मऊ कापड आहे, त्यांनी हे कोरडं करून घ्यायचं व्यवस्थित. आता बघा अख्खा ओटा स्वच्छ झालेला आहे माझा. किचन टॉप माझा जास्त खराब होत नाही, त्यामुळे मला जास्त पुसायला किंवा धुवायला लागत नाही तो. आता मी आंघोळ करते आणि देवपूजेला घेते. माझी देवपूजा अशी छान करून झालेली आहे.
आणि मी नेहमी स्वयंपाक झाल्यावर अंघोळ यासाठी करते की मला निवांत वेळ मिळतो देवपूजा करायला. हे रोजचं माझं सकाळचं शेड्यूल आहे. मला नेहमी देवपूजा करायला 10:30 वाजतात. त्याच्या आधी माझा सगळा स्वयंपाक वगैरे उरकलेला असतो. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. यातनं नक्कीच तुम्हाला काही वेगळं शिकायला मिळालं असेल. काही सजेशन असतील, क्वेरीज असतील तर कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.